रोज काय ना काय मागं 7:30 लागा लागले बरं का. आज तर मशीन मधनं धूर निघा लागला होता. मला वाटत ना बरं का एवढा महिना तर धुरळ्याचं काम माझ्या मागणं जातं बरं का. उठलं सुटलं की धुरळ्याशिवाय दुसरं कायच काम नाही आमच्याकडे. पहिली जी रूम फायनल करायला घेतली होती का त्यामध्ये एक बाथरूम होतं ज्यामध्ये फक्त बल काढला होता, कारण दुसरं काय सुद्धा नव्हतं, त्यात कमोड बसणार होतं. एक रूम फायनल केली आणि परत चला किचन मध्ये जसं काम करायला आलो का तसं लाईट गेली, कारण लाईटचं आमचं तर वाकडा तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. आणि नंतर मशीन चालू केली का डायरेक्ट धूर निघा लागला होता ब्रश मधनं. नंतर दोन्ही बाजूचे ब्रश काढलो बरं का. बघितलो तर सगळं जळा लागलेलं ब्रश, काय सुद्धा राहिलं नव्हतं, फक्त त्यामध्ये स्प्रिंग राहिली होती. मी मला अनेकला काय पर्याय, तर अनेक मला डायरेक्ट गावाकडे जा मला तिथं येताना ब्रश घेऊन ब्रश पण घेतलं. परत चला पॉवर बँक घेतली, दुसरं म्हणजे प्रेडिटर वगैरे सगळं घेऊन आलो. इकडे येऊन बघतो तर अनेकतना पूर्ण इथलं किचन पण फायनल करून टाकला होता. येताना जेवढं काय 4 ब्रश होतं का ते सगळं ब्रश घेऊन आलो. परत चला काय केलं माहिती का, फेविक्विक हे ब्रश होल्डर आहे का ते पण वर यायला लागलं होतं, ते पण परत चला चिटकवून टाकलो. परत चला म्हणलं नावा बाद झाला टाइमपास म्हणलं. पहिल्यांदा काय केलं माहिती का, डीबी बॉक्स फोडायला घेतलो. परत चला सगळं बसून झालं का, जे नट आहे ते का त्याच्यावर चिकट टेप लावलो, कारण परत चला त्यामध्ये माल जातोय. आणि हे जे कामावर थोडंफार लागा लागे का हे मला कॉमन झाले आणि वाटायला लागले, सारखं काय ना काय लागते हाताला. पहिलं तर एक मेन बोर्ड बाहेर काढलो बरं का बाथरूमच्या आतमध्ये. परत चला गेजरला एक बल्ब, दुसरं जे वॉशरूम आहे का त्यामध्ये फक्त बल्ब काढले, कारण दुसरं काय सुद्धा नसतं त्यामध्ये. आणि सेकंड जी रूम आहे का त्यामध्ये पण ते सेमच केलं बरं का. 2 वेचा बोर्ड, एक एसीचा बोर्ड, दुसरा अजून एक एक्स्ट्रा बल्ब, मेन बोर्ड. ह्याच्या व्यतिरिक्त काय असू शकणार आहे. पण परत चला तेवढे रूम झाली का तोपर्यंत मालक काय मला माहिती का, गोटे खेळायला लावू या इकडे गोटे खेळायला, त्यामुळे गोटे खेळायला आलो. मी लहानपणापासून लय मोठा खिलाडी आहे यामध्ये. मजा नहीं आ रहा है. हा, गोट्याच्या बाबतीत आपला नाद कधीच करायचा नाही बरं का. तोपर्यंत अनिकेतनं त्याचं काम चालू केलं होतं. मला तुला काय करायचं ते कर, कारण लाईट पण गेली होती. नंतर परत चला टीव्हीचं सगळं काय काम होतं का तेवढं सगळं काम करून घेतलं. पलीकडल्या साईडला जे एक्स्ट्रा पॉईंट सोडला का ते फक्त आणि फक्त देवीच्या फोटोसाठी सोडला. आणि अशा तऱ्हेनं आपलं पूर्ण काम फायनल झालं असं मी जाहीर करतो, कारण सगळंच काम केलं पण उशीर तेवढा झाला होता, कारण लाईटीने तेवढा आपल्याला धागा दिला होता. आणि एकदा का काम झालं की आपलं काय काम असणार आहे, डायरेक्ट हातपाय तोंडून निट्ट गावाकडे. आता तुम्ही म्हणसाल की हे काय विषय, तर विषय काय माहिती का, मारुती शर्टचा बर्थडे होता, ते म्हणला की पार्टी देतो. नको म्हणलं बाबा तू काय जास्त खर्च करू नको, फक्त पॅकेज सांग आपल्या मोठ्याच्या हॉटेलवर. सगळेजण काय आले नाही ते बरं, कायामधले अजून भरपूर जण मिसिंग आहे. ते हे गाण्या तर कवा तर आमच्यामध्ये येते बरं का, नाही तर कायम तिकडे कुठं तर लाईनी वड कुठं तारावड असलं करते, कारण ते महावितरणाचं काम सोडून आता डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट लाईन मध्ये शिरलेला आहे गडी. आता भावनो आम्ही काय चरत राहणार आहे, त्यामुळे तुम्हाला जर लॉग आवडला का लाईक शेअर फॉलो कमेंट तेवढं नक्की करा.